आकाश पर बात करेंगे। ओपनिंग की जोड़ी पर पहला गेंदबाजी मार्क के ऊपर नितिन नजर आएंगे बीड टीम के इधर से। बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये। अजून एक बॉल द्या। चला चला पोल्ट्री प्लस व्यासपीठावरती मैदान खाली करा आपण। चला मॅच ऑन होईल एकीकडे जांभिवली बनाम बीड। फिर एक बार तमाम दर्शकों का तमाम मान्यवरों का तहे दिल से स्वागत करता हूँ। आप देख रहे हो पलसाई चषक 2025 शानदार मुकाबला टीम बीड वर्सेस जांभिवली। पर मैदान के अंदर ओपनिंग की जोड़ी आशुतोष और आकाश की है जोड़ी। गेंदबाजी मार के ऊपर नितिन नजर आएंगे। नो स्ट्राइक पर होंगे आकाश, पर उनका साथ दे रहे हैं स्ट्राइक पर आशुतोष। तुम्ही उठवा ना, तुमची मॅच दिसली पाहिजे। असं काय करतो? काल मस्त गोष्टी सांगत होता तू कालचाच सांग ना तू तुझ्या। स्पीड अप करा, लवकरात लवकर ही मॅच खेळवायची आहे। लेट्स गो पालिकेन छड़ में डाली थी, उसका उपयोग किया। गेंद जाएगी मैदान के बाहर, मिलेगा 1 बाउंस 4। डॅनी लोंगले यांना विनंती की आपण मंचावरती आहे। आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत। हर्षचा आवाज जरूर ऐकतोय मित्रांनो आपण। अगदी मला वाटतं साधारणपणे 9 ते 10 वर्ष वयाचा मुलगा आहे आणि या ठिकाणी जबरदस्त समालोचन त्याच्या माध्यमातून आपण ऐकतोय। ही खरी त्याच्या आयुष्याची सुरुवात आहे। पुढे जाऊन अगदी एक ज्वलंत आवाज या महाराष्ट्राचा जरूर बनेल, यात काही शंका नाही है। लोगों की इधर से गेंद जाएगी 4 रन के लिए। खाता खुलता हुआ नजर आएगा बाउंड्री से। अगली गेंद इस बार यॉर्कर ब्रह्मास्त्र का उपयोग किया। यॉर्कर कहते हैं यॉर्कर बल्लेबाजों कराती है गन चक्कर, वही यॉर्कर का इधर नितिन ने किया उपयोग। अनिलजी देशमुख यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते। 3 षटकारांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज। डॅनी लोंगले आपणास विनंती की आपण मंचावरती आहे। आपल्या ठिकाणी सरचे स्वागत आहे। तुषार जांगरे मंचावरती दाखल झालेत। एक जबरदस्त पायकर मयुरेश अंगरे हे सुद्धा उपस्थित झालेत। आपलं सुद्धा मनस्वी स्वागत। फार चांगलं यावेळी बॅटल जरूर पाहायला मिळतंय। अगदी बीड आणि त्याच्या विरोधात जांभिवली टीम आपल्या समोर जरूर आहे। पहिलं षटक प्रगती पथावरती आहे। पुनश्च आवाज ऐकूयात हर्ष यांचा। फिर एक बार चलेंगे मैदान के ऊपर। एक और इधर फंबल हुआ था फील्डर, उसी का नतीजा नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ। मिला नसीब का 4 के साथ 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे। आशुतोष को लगा ये गेंद वाइट होगी, पर अंपायर ये कह रहे कि ये गेंद डॉट है। इसी के साथ 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे। इस बार आक्रमण किया, गेंद लॉन्ग ऑफ पर ट्रैवल होती नजर आएगी। उधर फील्डर तैनात है। 1 रन के साथ स्कोरबोर्ड हिलता हुआ नजर आएगा। 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब स्ट्राइक पर आएंगे आकाश।
इस बार पहला झटका और पहला इज विकेट डाउन एंड आकाश बैक टू द पवेलियन. पहला झटका, पहला ब्रेक थ्रू मैदान के बाहर. विकेट नंबर 1. इधर अंत हुआ नजर आएगा, पर फिर एक बार मैदान के ऊपर करण शामिल होती हुई आपको नजर आएगी. एक ओवर का इधर समाप्ति होती हुई नजर आएंगी. पहले ओवर में आए 9 रन. सेकंड ओवर महेंद्र गेंदबाजी मार के ऊपर देखने को मिलेंगे, पर पहले ओवर में एक झटका लगा. पावर प्ले की ओवर थी, उसमें भी फायदा उठाया था. 3 गेंदों पर एक चौका, दूसरा भी चौका आया था, पर उससे भी कमबैक होना वो था जरूरी, और किया उधर से कमबैक, वो था नितिन का. पर सेकंड ओवर की इधर चलेंगे. फिर एक बार, इस बार जेड में डाली थी गेंद, लॉन्ग ऑन पर ट्रैवल होती हुई नजर आएगी. 1 रन के साथ 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे. पलसाई चषक 2025 शानदार मुकाबला अब देख रहे हो. करण स्ट्राइक पर होंगे, पर जो मुसीबतों से लड़ेगा वही तो आगे जाएगा. पर जिसका होगा बड़ा पंच वही तो बनेगा इस मैदान का सरपंच. ये गेंद डॉट आती हुई नजर आएगी, बिल्कुल जड़ में डाली थी. फिर एक बार रफ्तार 30 गेंद में एक और गेंद आई डॉट. 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे. इस बार एज लगी, गेंद जाएगी, पर फील्डर तीन भाग रहे हैं, उनके भी इधर से गेंद जाएगी. फिर एक बार चकमा देकर एक और गेंद जाएगी. मैक्सिमम रुपए ऑन द गो फॉर 4 रन. चौदह रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे. हाल ही में एक विकेट आप गंवा चुके टीम जाम्बिवली. इस बार आक्रमण करना चाहते थे, फील्डर ताना था, फंबल हो गए. मिला फिर एक बार, जाना था जापान, पहुंच गए चीन. नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ. फिर एक बार मिलेगा नसीब का 4. स्कोर बोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे 18 रन. इस बार फुल टॉस गेंद थी, गेंद हवा में, कैच छूटी. देखिए चांस एक ही बार मिलता है, उस चांस का आप उपयोग कीजिए. पर इधर कैच छूटी. इससे भी ज्यादा 1 रन के साथ स्कोर बोर्ड 19 पर नजर आएगा. इस बार शॉट ऑन द गेम
डॉट आती हुई नजर आएगी। 2 ओवर का इधर समाप्ति होती हुई नजर आएगी। 2 ओवर के साथ 19 रन। थर्ड अंपायर वाइट रिव्यू। ऑफिशियल रिव्ह्यू आहे का? ऑफिशियल रिव्ह्यू. अच्छा, बॅट कट चेक करायचे. वाईड ना? ओके, लाईन चेक करायची. ओके, बॅटर रिव्ह्यू आहे. चला आपण जाऊयात टेक्निकल टीम. थर्ड अंपायर या आपण. तिसरे ऑफिशियल. चला सूरजजी पांडे सर. ऑफिशियल आपला सॉफ्ट डिसिजन. ऑफिशियल वाईड आहे का? सॉफ्ट डिसिजन काय आहे? लीगल बॉल आहे ना. लीगल बॉल. ओके, येस, लीगल डिलिव्हरी राहिली. 2 ओवर के साथ 2 ओवर का समाप्ति होती नजर आएगी. स्ट्रेटेजिक टाइम आउट मैदान के अंदर. 19 रन 2 ओवर के समाप्ति से. फिर एक बार गेंदबाजी मार के ऊपर. फिर एक बार तीसरे ओवर के इधर चलेंगे. जय गेंदबाजी मार के ऊपर देखने को मिलेंगे. सोम उन्नीस रन 2 ओवर के साथ. इस बार फिर एक बार स्वीप शॉट मारने का प्रयास. विदाउट कनेक्शन बट नो रिएक्शन. गेंद डॉट आती हुई नजर आएगी. दूर में 19 रन 1 विकेट के नुकसान पर. एक और गेंद डॉट आएगी. इस बार आक्रमण किया. फिर एक बार गेंद जाएगी बाउंड्री दिशा के बाहर. रुपए ऑन द गो फॉर 1 बाउंस. 4 रन. थैंक यू ब्रीडर. 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे. इस बार आक्रमण किया. लॉन्ग ऑफ का खिलाड़ी तैनात है. सेकंड रन का प्रयास. फंबल हुए. चालाक चोर जल्दी से 2 रन भाग लिए. रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर देखने को मिलेगा. 2 रन के साथ 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे. इस बार अलोंग द कारपेट. फिर एक बार 1 रन के साथ स्कोरबोर्ड हिलता हुआ फिर एक बार नजर आएगा. 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर फिर एक बार देखने को मिलेंगे. बी टीम वो पहले ओवर में आए थे 9 रन. दूसरे ओवर में आए थे 19. पर ये तीसरा ओवर ये कमबैक ओवर है. इस बार शॉट ऑन दी गेंद. लॉन्ग ऑन
ट्रैवल होती नजर आएगी। सेकंड का प्रयास, रन आउट का चांस और सेकंड विकेट इज डाउन एंड करण इज बैक टू द पवेलियन। डीजे सेकंड विकेट का इधर पर अंत होता हुआ नजर आएगा। सोम गाडगे नेक्स्ट बैट्समैन मैदान के अंदर देखने को मिलेंगे। उनके पास भी एक काबिलियत है। बाबा त्याचं नाव घे पहिला, आयुक्त एंटरप्राइजेस। इस बार फिर एक बार ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, मस्त फील्डिंग हुई, फिर एक बार मिलेगा नसीब का 4। नजर आएगी। 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे। नाव हा? समीर, आयुक्त एंटरप्राइजेस, ब्रीडचे पॅकर। हितेश गेंदबाजी मार के ऊपर देखने को मिलेंगे। फिर एक बार स्ट्राइक पर होंगे सोम गाडगे। मैंने कहा था उसके पास चक्के चौके की काबिलियत है, पर नॉन स्ट्राइक पर जिसने अभी तक बहुत बैट्समैन को साथ दिया। आशुतोष होंगे स्ट्राइक पर, गेंद हवा में, फील्डर आए, लपका कैच मैदान के बाहर। एक और बैट्समैन डगआउट की ओर। टीम के पैकर टीम के पैकर की तरफ से शिवम के लिए और एक कैच पड़ा था 500 रुपए। कि शिवम के लिए 500 रुपए पैकर की तरफ से। 500 रुपए का इधर इनाम आता हुआ। पैकर सोम, पैकर सोम, सोम इनकी तरफ से, समीर समीर इनके तरफ से शिवम को दिया जाएगा। उन्होंने अच्छा कैच लपका, हवा में थी कैच, आए दौड़ से आए। रोनाल्डो की जैसी दौड़ है वैसी वो दौड़ के आए। थर्टी 31 के ऊपर 3 विकेट का इधर अंत हुआ नजर आएगा। पर नेक्स्ट बैट्समैन मैदान की ओर संदेश
फिर एक बार मैदान के ऊपर, इस बार फिर एक बार विकेट, एक और बैट्समैन डग आउट की ओर और झटका नंबर 4। डीजे तू मैं मैदान के अंदर ऐसा हो रहा है क्योंकि विकेट पर विकेट गिरते जा रहे टीम जामुली के। 4 विकेट 31 रन्स के ऊपर देखने को मिलेंगे। पर नेक्स्ट बैट्समैन मैदान के अंदर साहिल, संदीपजी सुरभाई सरांना विनंती की आपण मंचावरती या, आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. चलेंगे फिर एक बार मैदान के ऊपर पलसाई चषक। आप देख रहे हो 2025 का यह शानदार मुकाबला। 31 रन्स के ऊपर 4 विकेट आप गवा चुके टीम जामुली। फिर एक बार यॉर्कर गेंद थी, इधर रन आउट का चांस, फिर एक बार एक और बैट्समैन जाएगा डग आउट की ओर। मैंने कहा था तू मैं मैदान के अंदर एक और बैट्समैन जाएगा डग आउट की ओर। थैंक यू डिस ऑर्बिटर। पहले इनिंग कोई गेंद बचे, एक गेंद अभी तक बच चुकी है। इस बार फिर एक बार आक्रमण करना चाहते थे, पर इधर अंपायर हमको कह रहे कि यह गेंद वाइट है। इस एक रन के साथ, वाइट के एक रन के साथ स्कोरबोर्ड हिलता हुआ नजर आएगा। फिर एक बार 38 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे। इस बार आक्रमण किया, गेंद जाएगी बाउंड्री दिशा के बाहर। आशुतोष के बल्ले से लास्ट बॉल पर आक्रमण, मैक्सिमम 6 रन। डीजे
या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील नामवंत पॅकर या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच तुषार जांगळे यांचा सन्मान वैभवजी निगुडकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तुषार जांगळे सर या पण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल वैभवजी निगुडकर यांच्या शुभ हस्ते. चला मयूर कांबळे हर्ष कदम यांचं एक सुसज्ज असं समालोचन. अगदी 9 ते 10 वर्षांचा मुलगा परंतु एक चांगलं समालोचनाचे नंदी. सध्या विचार करायला आम्हाला सुद्धा त्यांनी वाट पडलं की सुरुवात ही आहे तर अगदी आमच्या वयामध्ये त्याचं समालोचन किती बहरलेलं असेल याचं प्रात्यक्षिक आज त्याने आपल्या मैदानावरती त्याच्या आवाजाने जरूर दाखवलंय. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय मयूरजी आंग्रे उपस्थित आहे. त्यांचा इथं सन्मान रुईजी दरेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मयूरजी आंग्रे या आपण हर्ष आपण सुद्धा या. चला रोहितजी दरेकर मयूरजी आंग्रे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो रोशनजी आंग्रे उपस्थित आहेत. यांचा सन्मान करण्याची विनंती. रोहनजी आंग्रे यांचा सन्मान करतील. अंकित सर चला आपलं शुभ हस्ते या ठिकाणी रोहनजी आंग्रे यांचा सन्मान होईल. आणि खास करून मी विशालजी निगोडकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती करेल की आपण हर्ष कदम यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. या मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान केला जाईल. या स्पर्धेमध्ये जो गोड आवाज या इनिंगमध्ये अगोदर झलकला त्या हर्ष कदमचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुसज्ज असं समालोचन या वयात ते सुद्धा राष्ट्रीय भाषेतून फार चांगले समालोचन अगदी डायलॉग वेल अभिनंदन हर्ष. हा प्रवास तुमचा यापुढे यशस्वीरित्या राहो हीच सदिच्छा या मंचावरून जरूर व्यक्त करेल. आशीर्वाद क्रीडा मंडळ पळसदरी व पळसदरी वाडी यांच्या वतीने पळसाई चषक 2025 आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. पळसाई चषक 2025 आपण एन्जॉय करतोय. कोयना आणि नंदनपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस केला जाईल आपला. कोयना आणि नंदनपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस केला जाईल. विलंब करू नका. यस कमान. टार्गेट सेट करण्यात आलंय ते आयुक्त 11 बीडी टीम समोर 45 रन्स 24 बॉल मध्ये. पहिलाच बॉल आडवा बाटणे खंडू लोबीचा तडाखा गेलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. तर म्हणूनच ते लागतं. आणि आज आपण बघतोय कर्जत तालुक्यामधील या वासरेखोंडा परिसरामधील एक यशस्वी संघ म्हणून जो उदयास आला कर्जत तालुक्यामधील त्याची सुरुवात अप्रतिम झाली आहे. 6 धावसंख्येने आयुक्त एंटरप्राइजेसचे आमचे पॅकर समीर धुळे यांचा हा संघ प्रत्येक मॅचेसमध्ये ते उतरत असतात. लोअर फुल टॉस बॉल तडाखा लगवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे आणखी एक षटकार.
अगदी फ्लाइंग स्टार्ट मिळून देतोय तो आपल्या टीमला खंडू लोबी. 2 बॉल आणि 2 षटकार. खरं तर शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणत असतो ॲज अ समालोचक की लेफ्टी बॅट्समन हे फार घातक, विस्फोटक आणि विध्वंसक असतात. ती विस्फोटकता, ती आक्रमकता पहिल्या बॉल पासून दाखवतोय तो खंडू लोबी. अगदी मयूर जर पाहायला गेला ना तर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक स्पर्धा जरूर पार पडली. अर्थातच कानपेच्या मैदानावरती ही भली मोठी स्पर्धा आपण अनुभवली. A1 जोडी चषक पर्व तिसरे आणि या पर्व तिसरेचा विजेता संघ म्हणून बीडकडे पाहिलं जातं. आज जरूर वेगळ्या नावाने मैदानात आहे, कारण खंडू नावाचं वादळ आहे सध्या मैदानावरती. काय झंझावती केली त्यावेळी साकारली होती. त्यानंतर आपण पाहतोय अगोदरच्या इनिंगमध्ये एक जबरदस्त गोलंदाज नितीन आपण अनुभवला होता, रफ्तार के सौदागर. परंतु इथं हा प्लस पॉइंट आहे खंडू हा बॅटर, आणि या बॅटरच्या बॅटमधून इतक्या दर्जेदार धावा मैदानावरती येत आहेत की समोरची जांभिवली टीम सध्या मैदानावरतीच धारा तीर्थ होते. विचार करण्यास भाग पडले खरं तर जांभेली टीमला. हा संघ आहे जो कालच्या रात्रीमध्ये भारतीय जनता पार्टी चषकामध्ये क्वार्टर फायनलची लढत खेळला, तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आज ते कर्जत तालुक्यामध्ये या पळसाई चषकामध्ये आलेत आणि त्यांना विचार करण्यास भाग पडलं ते खंडू लोबीने. सगळ्यांना वाटलं की 45चं टार्गेट आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, 10 पेक्षा जास्त सरासरी आहे, धावा वाचवते येऊ शकतात. परंतु खंडू लोबीने जो आक्रमकता दाखवली आहे, मॅच पूर्णत्व आपल्या बाजूने खेचली आहे. चांगला बॉल, बऱ्याच वेळानंतर या षटकाचा पहिला डॉट बॉल बघायला मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर चौकार आला आणि तदनंतरचा आलेला हा डॉट बॉल. टोटल जाऊन पोचली आहे 16 या आकड्यावरती. क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. आडवा बाटणे शॉट मिड विकेटला, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट जर झाला असता की जर गॅदर केला असता यशरक्षकाने तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात जयला बाद व्हावं लागलं असं. परंतु दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत. परंतु शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरने जर नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो खेचण्याचा किंवा थ्रो फेकण्याचा प्रयत्न केला असताना तर तो देखील डेंजर एंडला होता. मजा आली असती जर खंडूची विकेट आली असती रनआउटची, सामन्यामध्ये रोमहर्षक निर्माण झाला असता. परंतु काही इथे बिघडत नाही. बीडी टीमच्या बाजूने जर आपण विचार केला, एक धाव मिळते, धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 17 या आकड्यावरती. जय धुले बॅटिंग करण्यासाठी आता स्ट्रायकर एंडला येतोय. 17 वरती पोहोचलाय संघ. जांभिवली टीमला आता इतकंच करायचं की इथे विकेट्स तुम्हाला सातत्याने घ्याव्या लागतील. प्रत्येक ओव्हरमध्ये आता विकेट्स घ्याव्या लागतील, तरच मी म्हणेन बचाव या सामन्याचा जांभिवली टीमच्या बाजूने केला जाऊ शकतो. हाफ ट्रॅकर बॉल, बाहेरची कडा, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. सुरू आहे आणि फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. अर्धा टप्पा तर गाठला मी म्हणेन विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना ते आयुक्त 11 बीडी टीमने. चांगली सुरुवात, परंतु आता रस्सीकेच करावे लागेल. जांभिवली टीमची टीम अडल चालू आहे. चला जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, कारण बरेच सामने अजून बाकी आहेत. यानंतर सामना तुमच्या समोर येईल अडोसी आणि नंदनपाडा. चला संदीपजी सुरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करूयात आपण. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. एकीकडे नंदनपाडा आणि त्याच्या विरोधात कोयना टीम. चला या आपण त्वरित या, अगदी टॉस केला जाईल यावेळी. संदीपजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते नंदनपाडा आणि त्याच्या विरोधात कोयना टीम. चला कॉल असेल तो नंदनपाडा टेलचा, आणि कॉल आलाय टेल. येस नंदनपाडा टीम आपला डिसिजन बॅटिंग करू आम्ही. येस नंदनपाडा टीम पळसदरीच्या पुण्यनगरीमध्ये खेळताय. काय सांगाल एकंदरीत स्पर्धेबद्दल? स्पर्धा अतिशय सुंदर आहे आणि आयोजन तर लाजवाब आहे. चांगलं आयोजन पाहायला मिळतं तुमचं. कोयना टीम अपोजिट आहे. अशा परिस्थितीत आता बॅटिंग स्वीकारलंय. टार्गेट कितपर्यंत सेट कराल? टार्गेट आमचा 50 ते 55 धावांचा असेल. वेल, तुम्हाला शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. दोन्ही टीम कोयना आणि त्याच्या विरोधात नंदनपाडा टीम. आपण रेडी राहायचंय. आणि भावेश सर आपण
यानंतर एक मोठी लढत तुमच्या भेटेल येईल. साई समर्थ 11 आरोही 11 नंदनपाडा, अजितजी लबडे आणि साहिलजी बेलोस यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि दुसऱ्या बाजूला डीजी 11 कोयना. या दोघांमध्ये लढत तुम्हाला बघायला मिळेल. आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न बरोबर यष्ट्यांच्या समोर सापडला आणि खंडू लोभी पायचीत बाद. मध्ये अगदी दूरवरचा प्रवास करून हा संघ इथे दाखल झालाय. या वर्षी कर्जत तालुका असेल, खालापूर तालुका असेल, जांभेली टीमने फार चांगलं क्रिकेट खेळलंय. ते सगळं क्रिकेट तुम्हाला या मॅच मध्ये आज आठवावं लागेल. किती कठीण परिस्थितीमधून तुम्ही बाहेर आलात, किती तुम्ही अशाच पद्धतीचे सामने जिंकलेत, या सगळ्या गोष्टींचा आता विचार करावा लागेल जांभेली टीमला. तरच मी म्हणेन इथून त्यांचा प्रवास तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देईल. बॅटिंग करण्यासाठी गेलाय महेंद्र, बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला मैदानावरती. इनॅट 3 धावफलक जाऊन पोहोचलंय. ते एकूण 22 धावा. बघा याच मैदानावरती 13 मे ते 17 मे या कालावधीमध्ये आणखी एक रजनी स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. 1 लाख रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा. आणि तुम्हाला जर एंट्रीज प्रवेश जर नोंदवायचा असेल तर तुम्ही पळसझरी गावाच्या कोणत्याही खेळाडूकडे तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. 13 ते 17 मे या कालावधीमध्ये. संदेश स्लोवर 1 आडवा बॅटने खेळला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये फिल्डर तिथे आहे. वेगाने आला, थोडंसं फंबल झालं, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या चुका आता होऊ शकत नाही मी म्हणेन जर जांभेली टीमला या मॅच मध्ये वापसी करायची असेल तर. कारण अगोदरच 45 धावा डिफेंड करण्यासाठी हा संघ मैदानामध्ये उतरलाय. त्यामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये अगदी 22 धावा धावफलकावरती आल्या आणि तदनंतर संदेशने मी म्हणेन रस्सीखेच करायला सुरुवात केली आहे. इथे फटका तर फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल का? एक्स्ट्रा कव्हरचा आला चेंडू खाली. कॅच कंप्लीट होईल आणि दुसरा धक्का लागलाय महेंद्रच्या स्वरूपात आयुक्त 11 बीड संघाला. सामना बनू शकतो. हे षटक आता फिनिश चांगलं करावं लागेल संदेशला, कारण त्यांनी सुरुवात चांगली केली, 2 विकेट्स मिळवल्यात. अगोदर काय घडलं याकडे लक्ष न देता हे षटक मला चांगलं टाकायचं माझ्या कोट्यामधील, हे काम त्यांनी अद्याप तरी चांगलं केलंय. इथून उर्वरित चेंडू देखील त्याला चांगले टाकावे लागतील. 14 चेंडू 20 हे समीकरण या मॅच मधलं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हलकेशी अपील. तिथे मात्र पंचांचा इशारा कोणताही येत नाही. रनआउटच्या स्वरूपात जय धुळे. या मॅचची मोठी विकेट. जय धुळे रनआउटच्या स्वरूपात बाद. मैदानामध्ये काय घडलंय? यू टर्न मॅच घेण्यास सुरुवात झाली आणि हे मोमेंटम खरं तर जांभेली टीमला गरजेचं होतं. जो आयुष 11 गावदेवी जांभेली या नावाने आज उतरलाय. पहिल्या ओव्हर मध्ये सगळ्यांचा कॉन्फिडन्स मी म्हणेन डाऊन झाला होता, परंतु संदेशने जसा खंडू लोबीला बाद केला तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स वापस आला, ती ऊर्जा वापस आली आणि आता मॅच मध्ये एक वेगळी रंगत तुम्हाला बघायला मिळेल. ठोसा काय असतं या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. सगळेजण कालपासून चर्चा करतात की
हाय स्कोरिंग मॅचेस तुम्हाला या मैदानावरती बघायला मिळतील, परंतु या बॅटिंग पॅराडाईज विकेटवरती गोलंदाजांनी कस काढलाय आपला सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय नितीन धुळे. कर्जत तालुक्यातील आणखी एक कोहिनूर हिरा. रायगड प्रीमियर लीग असेल, कर्जत प्रीमियर लीग असेल, यामध्ये चांगली कामगिरी करणारा गोलंदाज, तितकाच ताकदीचा फलंदाज, परंतु ज्या ज्या वेळेस तो तालुकानिहाय गटामध्ये खेळतो त्या त्यावेळेस आज बॉलर असतो, परंतु आज आपल्या गावाच्या संघासाठी त्याला बॅटिंग चांगली करावी लागेल, कारण समीकरण आता बदललंय. शेवटचे 13 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 20 धावा. मॅच मध्ये आता रंगत निर्माण झाली आहे. हाय व्होल्टेज सामना तुम्हाला बघायला मिळेल. कुठेही जाऊ नका. संदेशने वापसी करून दिले. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग, अगदी स्लोअर वनचा वापर आणि संदेशला या ओव्हरची 3री विकेट मिळतीये. बाद होतोय नितीन धुळे डगआउटच्या दिशेने. देशसाठी जे 500चं कॅश प्राइज आहे. बॉलिंग साठी आता आलाय आकाश गोलंदाजीसाठी आलाय, परंतु या मॅच मध्ये शेवटच्या षटकापेक्षा हे षटक फार निर्णायक आहे. चला टीम मीटिंग नको प्लीज, टीम मीटिंग प्लीज नको. आशुतोष याकडे लक्ष असू द्या, कारण 20 मिनिटांमध्ये आपल्याला हे सत्र संपवायचं आहे. सो टीम मीटिंग घेऊ नका. सगळ्यांना माहिती आहे मॅच हाय व्होल्टेज एक क्रुशल मोमेंटला मॅच आली आहे, परंतु टीम मीटिंग वारंवार तुम्ही एकत्रित येऊ नका. 12 चेंडू 20 धावसंख्येची गरज. बॉलिंग साठी आलाय आकाश. फिल्डिंगचा जर आपण विचार केला तर एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे, एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट आहे, एक स्क्वेअर लेग आहे. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना तुम्हाला बघायला मिळतात. आणि बॉलिंग साठी आलाय तो आकाश. 12 चेंडू 20 हे समीकरण या मॅच मधलं. सगळेजण हे मॅच आता एन्जॉय करतात. त्यांना असं वाटलं सोपा सामना आहे, परंतु तो आता कठीण झालाय. चांगला बॉल खोलात टाकला स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगलच मिळेल इथून. चांगली फेकी होते अगदी यष्ट्यांच्या बरोबर. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. समीकरण बदलत आहे. शेवटचे 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज. पहिला बॉल पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 आल्या, त्यानंतर मागच्या षटकामध्ये धावा फक्त 4 आल्या, त्यामध्ये 3 विकेट्स आल्या आणि नंतरच मॅचने अगदी यू टर्न घेण्यास सुरुवात केली आहे. 11 बॉल 19 समीकरण या मॅच मधलं. चांगला बॉल. तुम्ही ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न कराल तर हेच चित्र बघायला मिळेल. वारंवार निर्धाव चेंडू तुम्हाला खेळपट्टीवरती बघायला मिळेल. इथे मेरिटनुसार क्रिकेट खेळणं, जसा बॉल तसे फटके खेचावे लागतील बीडी टीमला या सामन्यामध्ये. तेजस आणि त्याच्या बरोबरीने चितू ही जोडी मैदानावरती. 10 चेंडू 19 हे समीकरण. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेला पाहिजे होता असं वाटलं, परंतु दुसरी धाव मिळत नाहीये. फक्त एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. शेवटचे 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. 18 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 18 हे समीकरण या मॅच मधलं. जसे जसे सिंगल डबल बॉल येत आहेत ना, तसे तसे मी म्हणेन ना रस्सिकेच आता वाढत चालली आहे. 9 चेंडू 18 धावा. येते फटका तर फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय. सोपी झेल आणि फलंदाज क्रमांक 5 बाद होतोय.
आयुक्त 11 बीड टीमचा. मॅच मधला आणखी आता बदलते. शेवटचे 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. सोप्पा सामना आता कठीण बनत चालला आणि तर बॅटिंग साठी गेलाय तो शिवम. सन्माननीय सुजितजी दळवी साहेब यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. उपसरपंच जांभिवली या आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सामना ते बघतायत, एन्जॉय करतायत, त्यांना माहिती हाय व्होल्टेज सामना आहे, अगदी समोरून सामना बघतायत. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन सामना पडणावा. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते आता 8 आणि गरज येते 18 धावसंख्येची. शिवम लोभी बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. आयुक्त एंटरप्राइजेस बीड समीरजी लोभी यांचा हा संघ थोडासा आता अडचणीत सापडलाय. या अडचणीतून बाहेर काढावं लागेल शुभमला. खोलात टाकलेला बॉल चांगला ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तिथे आहे. एकच धाव मिळते ती शिवमला आणि या एका धावसंख्येने समीकरण बदलते. शेवटचे 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. शेवटचे 7 चेंडू 17 धावसंख्येची गरज. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एखादं चांगलं षटक तुम्हाला मॅच मध्ये वापसी करून देऊ शकतं. मागच्या सामना देखील असाच काहीसा घडला, ओव्हरऑल वर्सेस वरणे. तिथे देखील पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या, तरी देखील तो सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत गेला. हाफ ट्रॅकर बॉल खराब चेंडू होता. जर कनेक्ट झाला असता तर ऑन साइडला इझिली चौकारासाठी गेला असता, परंतु तिथे डॉट बॉलची समाप्ती मात्र होतीये. रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॅटिंग रिव्ह्यू आहे. कशाचा आहे तो नेमका, कशासाठी? व्हाईट बॉल. येस, चेक केलं जाईल आता. पांडे सर आपण या प्लीज, कारण क्रुशियल मुवमेंटला मॅच आली आहे. काय घडेल या बॉल वरती हा मोठा आता प्रश्नचिन्ह उभा आहे. परंतु बीड टीमने मी म्हणेन हातातला सामना थोडासा कठीण गेलाय, कारण पहिला षटकाचा जर आपण विचार केला तर ऑलरेडी 22 धावा आल्या, 21 धावा आल्या होत्या. तदनंतर आल्या 4 धावा संदेशच्या. तदनंतर या षटकाचा जर आपण विचार केला तर अद्याप फक्त 3 धावा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी ज्यावेळेस करण्यात आली, रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय तो बीड टीमच्या बाजूने जर आपण विचार केला तर आता समीकरण बदलेल. शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. चला कॉन्ट्रोवर्सी नको प्लीज, कारण इथे टेक्नॉलॉजी भरपूर मोठी आहे. KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करतोय. सो क्रिकेटची पारदर्शकता, येस अगदी डोक्यावरून गेला हा चेंडू आणि त्याचं कारण की काय व्हाईट बॉल दिलाय पंचांनी. टेक्नॉलॉजीचा वापर इथे करण्यात आला. शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 16 हे समीकरण हे आता मॅच मधलं. बॉलिंग साठी पुनश्च सज्ज होईल आकाश. चांगला बॉल बघायला मिळाला. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील तिथे करण्यात आली आणि पंचांचा पुनश्च आता रेफर करण्यात आला. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र आता करण्यात आली आहे. इथे डॉट बॉल तर ऑलरेडी आलेला आहे. सो समीकरण ऑलमोस्ट 6 चेंडू आणि 16 धावसंख्येचं नक्कीच असेल. परंतु इथे फलंदाज बाद आहे की सेफ आहे या गोष्टींची पाहणी आता करण्यात येईल. 45 धावसंख्येचा पाठलाग थोडासा कठीण बनत चाललाय. आयुक्त एंटरप्राइजेस बीड संघाचा जर आपण विचार केला, सोप्पा सामना त्यांच्या बाजूने खरं तर होता ज्यावेळेस खंडू बॅटिंग करत होता. परंतु आता तिसऱ्या पंचांची मागणी आहे, चेक केलं जाते. पंच आमचे बाळादादा यांच्या माध्यमातून बाळा सालुंके सर चेक करतायत. फलंदाज बाद आहे की सेफ आहे या सगळ्या गोष्टींची पाहणी आता करण्यात येईल KTC लाईव्हच्या माध्यमातून. डॅनी लोंगले यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. डॅनी लोंगले उमरोली या पण आमच्या व्यासपीठावरती
आपलं सहर्ष स्वागत. फलंदाज बाद. अगदी पाय त्याचा जमिनीवरती आलाच नाही, लँड झालाच नाही, अगदी हवेमध्ये पाय होता आणि बरोबर यस्टनवरती बॉल त्याने लावला आणि फलंदाज बाद होतोय. आणखी एक सफलता मिळते ती जांभिवली टीमला, आयुष 11 गावदेवी जांभिवली टीमला. आणि थोडीशी आता अडचण वाढली की काय असं वाटू लागलंय, कारण शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. बॉलिंगसाठी आलाय साहिल, बॉलिंगसाठी आलाय साहिल. साहिल आपला रनअप मार्क करतोय, त्याला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्यानंतर 2 षटकं काय पडली आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. आज संदेशने फक्त धावा खर्च केल्या 4, त्यानंतर आला आकाशने धावा खर्च केल्या फक्त 4. म्हणजे 2 ओव्हरमध्ये फक्त 8च धावा आल्यात मागच्या जर आपण विचार केला, आणि त्यामध्ये विकेट्स आल्यात त्या 5. बॉलिंगसाठी आलाय साहिल. साहिल आपल्या संघाला विजय संपादन करून देईल का याकडे आता सगळ्यांच्या नजर असतील, कारण समोर देखील बलाढ्य टीम आहे. एका बाजूला आयुक्त एंटरप्राइजेस बीड टीमला आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूला आयुष 11 गावदेवी जांभिवली टीमला आपण बघतोय. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. हाय व्होल्टेज सामना, प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना. सगळेजण चौकार षटकार बघायला येतात. या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये गोलंदाजांना काहीच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये हे चित्र जे आहे विजयाचं ते आता गोलंदाजांवरती अवलंबून आहे. गोलंदाज मॅच जिंकून देईल का? हाफ ट्रॅकर बॉल, खराब चेंडू होता परंतु फक्त दिशा दाखवली, तिथे चांगली फिल्डिंग झाली. अगदी शरीराने चेंडू आतमध्ये ढकलला आहे, तिथे मिळतील धावा. कंप्लीट होते 2 आणि 2च धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूण 31 धावा. 31 धावा, 5 चेंडू 14 हे समीकरण या मॅच मधलं. 5 बॉल 14. काय मॅच बघायला मिळते. कधी पारडं जड होतं या मॅच मधलं बीड टीमच्या बाजूने, कधी पारडं जड झालं आता जांभिवली टीमच्या बाजूने. सी100 वरती असलेली ही मॅच तुम्हाला बघायला मिळते. 5 चेंडू 14. इथे मात्र चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न दंडित केलं लगेचच अंकेश तांबडे यांनी. 1 धाव मिळते या चेंडूवरती. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे 32 धावा धावफलकावरती. 32 धावा धावफलकावरती. 45चं टार्गेट. त्या मिसफिल्डच्या 3 बाउंड्रीज आठवत असलेली. ते फटका तर फसलाय पॉइंटच्या दिशेने. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. शिवमला मिळते इथे जीवनदान, रनआउटचे चान्स आणि इथे रनआउटची विकेट मिळून जाईल जांभिवली टीमला. डीजे थँक्यू. निकेशने खरं तर काय केलं हा मोठा प्रश्नचिन्ह उभा होता, कारण शिवमला देखील त्याने स्ट्राईक रेंजवरती आलं नाही, तो देखील स्ट्राईक वरती राहिला नाही आणि तो स्वतःच आपली विकेट सॅक्रिफाईस करून गेला डगआउटच्या दिशेने. समीकरण आता बदललं या मॅच मधलं. बारा धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडू बाकी आहेत ते 4 बॉल 12 हे समीकरण या मॅच मधलं. काय बघायला मिळेल हा सामना. सगळ्यांच्याच उत्कंठा आता शिगेला पोहोचली. 45चं टार्गेट फक्त होतं, त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा. खंडू लोबेच्या बॅटमधून अक्षरशः हाहाकार होता आणि तदनंतर जसे डॉट बॉल यायला सुरुवात झाली आपोआपच प्रेशर आलं, आपोआपच विकेट गेल्या, आपोआपच रनआउटची विकेट मिळत गेल्या आणि मॅचमध्ये हळूहळू वापसी केली ती आयुष 11 गावदेवी जांभिवली टीमने.
4 बॉल 12 हे समीकरण या मॅच मधलं एखादा मोठा फटका आणखी मजा येईल. हाफ ट्रॅकेट बॉल आणि आणखी एक विकेट मात्र मिळतीये ती आयुष 11 गावदेवी जांभिवली टीमला. डीजे थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 12 हे समीकरण. 24 बॉल 45 टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 21 धावा आणि तदनंतरचं कमबॅक या मॅच मध्ये बघायला मिळतंय. काय गोलंदाजी केली. संदेश असेल, त्याच्या पाठोपाठ आलेला आकाश असेल, त्याच्या पाठोपाठ साहिल आलाय. साहिलने या तिघांनी इम्प्रेस केला आज. खरं तर पहिल्या सत्रामध्ये आशुतोषची बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. त्याने वावा केली सगळ्यांचीच, कारण 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून एक चांगलं फायटिंग टोटल उभं राहिलं. आणि त्यानंतर मग अक्षय असेल, संदेश असेल, आकाश असेल आणि साहिलने केलेली गोलंदाजी. खरं तर कौतुक केलं पाहिजे ते संदेशचं प्रामुख्याने, कारण 4 धावा 3 विकेट्स आणि त्यामध्ये खंडू लोभी, त्यानंतर जय धुळे आणि महेंद्र सारख्या एक बलाढ्य 3 खेळाडूंची विकेट्स मात्र त्याला मिळाल्या. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. कारण लेफ्टी हा असा फलंदाज असतो ना, त्याच्या बॅटवरती जर बॉल लागला ना तर तो सीमारेषेच्या बाहेर जातोय. सगळ्यांना ठाऊक आहे तो एखादा मॅजिकल षटकार, एखादा चौकार आणखी रंगत वाढवेल या सामन्यामध्ये. 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये डीजी स्पोर्ट्स कोयना आणि त्यांच्या विरोधामध्ये साई समर्थ आरोही 11 नंदनपाडा. येथे शॉर्ट पिच बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सोपा बॉल, त्याला कठीण केलं. रनआउटची विकेट मिळू शकते आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा पंचांनी इशारा केलाय, दंडित केलाय. पंच धाव आहे का? येस, 1+1 2 धावा मिळतील या चेंडूवरती. म्हणजे 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. मॅच अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत जातोय. 3 बॉल 10 धावसंख्येची गरज. येस मयूर, 3 बॉल 10 ची गरज असताना सध्या मॅच कडे लक्ष जरूर केंद्रित करूया. अर्थातच ज्याने कालची रजनी या स्पर्धेची आपल्या आवाजाने गाजवले, आता मैदान गाजवायचंय. शिवम लोभी ऑन स्ट्राईक. मगाशी उल्लेख केला की शिवमला काहीतरी करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. लोअर फुल टॉस बॉल आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 100चं कॅश प्राइज आहे संदीप बोराडे यांच्याकडून. आपण उल्लेख केला की कुठेही जाऊ नका, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल. 6 बॉल आणि 16 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. विशालजी निगुडकर या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून मात्र शिवम लोभीसाठी 500 रुपयांचे कॅश. मला अजून एवन जोडी चषकाची स्पर्धा आठवते, जिथे मात्र त्याने 3 बॉल मध्ये 12 खेचल्या होत्या. शिवम लोभी आहेत. अर्थातच सध्या मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड आणलाय. नक्कीच तारणहार बनला या सामन्यामधला. अगोदर फिल्डिंग त्याने चांगली केली, 500चं कॅश प्राइज देखील दिलं त्याला. त्यानंतर बॅटिंग साठी आला, त्याला माहिती आहे टीम संकटामध्ये होती, अगदी संकट मोचक म्हणून शांत उभा आहे आणि निर्णायक क्षणाला आता फटकेबाजी तो करतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. इथे शिवम लोभीने मॅच फिनिश केली आहे. व्हॉट अ सेलिब्रेशन, व्हॉट अ मॅच जिंकले आयुक्ता एंटरप्राइजेस बीड संघाने. क्या बात आहे. खरं म्हणायला गेलं तर अगदी शिवम लोभी सध्या मैदानावरती हिरो ठरलेत. अप्रतिम. वन साइडेड हिरो काय असतं हे दाखवून दिलंय. खंडू लोभीचं कॉन्ट्रीब्युशनला त्याने विमानाने 4 छान लावलेत. शिवम लोभी आणि समीर लोभी यांच्याकडून मॅच, समीर धुळे यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. आयुक्त एंटरप्राइजेसचे पॅकर आमचे बीड संघाचे यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. समीर मोडक साहेबांकडून 1000चं कॅश प्राइज. विजयसाठी देखील 500चं कॅश प्राइज. या सगळे कॅश प्राइज आता शिवम लोभीच्या अकाउंट मध्ये जातील, कारण काय खेळला शिवम आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. अगदी मॅच